टाटा मोटर्सच्या डिमर्जरविषयी काही पॉईंट्स. व्यवसाय विभागणी. टाटा मोटर्स आपला व्यवसाय 2 स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभागत आहे. पहिला म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स आणि दुसरा म्हणजे टाटा मोटर्स. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्समध्ये ट्रक, बस, पिकअप इत्यादी व्हेकल्स येतील. त्यालाच आपण TML-CV असं म्हणतो. आणि टाटा मोटर्स म्हणजे PV, EV आणि जाग्वार लँड रोवर ह्याच्यामध्ये प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहने असतील. आता शेअर वितरण कसं असेल तर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक एक टाटा मोटर्स शेअरसाठी तुम्हाला एक TML-CV शेअर मिळेल. त्याची तारीख आणि पात्रता. जर तुम्ही 13 ऑक्टोबर 2025 किंवा त्यापूर्वी टाटा मोटर्सचे शेअर खरेदी केले असतील तर तुम्ही या डिमर्जरसाठी पात्र आहात. आणि त्याची रेकॉर्ड डेट आहे 14 ऑक्टोबर 2025. ट्रेडिंग वेळापत्रक आहे 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 ते 9:45 या वेळेत विशेष प्री ओपन सेशनमध्ये असेल. सकाळी 10 वाजेपासून ते दुपारच्या 3:30 वाजेपर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. TML-CV शेअर्सचे क्रेडिट रेकॉर्ड डेट नंतर 30 ते 45 दिवसात तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते जमा होतील आणि CDSL याबद्दल तुम्हाला ईमेल पण पाठवेल. NSE आणि BSEवर TML-CV स्वतंत्ररित्या लिस्ट केले जाईल. त्याची नेमकी लिस्टिंग तारीख नंतर जाहीर केली जाईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 सर्व FNO कॉन्ट्रॅक्ट्स 13 ऑक्टोबर 2025 रोजी एक्सपायर होतील आणि 14 ऑक्टोबरपासून नव्या लॉट साईजसह पुन्हा सुरू होतील. कंपनीने अद्याप खर्च वाटप गुणोत्तर म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन रेशो जाहीर केलेले नाही. उदाहरणार्थ जर गुणोत्तर 60:40 म्हणजे 60ला 40 असे असेल तर तुम्ही ₹950 शेअर घेतला असेल तर समायोजित किंमत ₹570 टाटा मोटर्सची आणि TML-CVची 380 अशी होईल. टॅक्स सिम्प्लिफिकेशन. शेअर्सची होल्डिंग अवधी मूळ खरेदी तारखेपासून मोजली जाईल. विक्री वेळीच कर लागू होईल. म्हणजे लाँग टर्मसाठी म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा जास्त नफा ₹1.25 लाखांपेक्षा अधिक असल्यास 12.5% कर आणि शॉर्ट टर्मसाठी 20% कर.